तणनाशक जमिनीवरती काम करीत नाही, मातीवर काम करीत नाही आणि गांडूळ त्यानं मरत नाहीच आणि म्हणून ते गांडूळ त्यांनी दाखवले. माझाही विश्वास बसला, की खरंच तणनाशक हे आपल्यासाठी वरदान आहे. उन्हाळ्यामध्ये आपण 4 फुटाचे बेड मारून त्यावरती तीळ आणि उन्हाळी मूग लागवड केली आणि ते निघाल्यानंतर आपण त्याच बेडवरती तणनाशकाचा फवारा मारून त्यावरती आपण सोयाबीनसारखं पीक घेतलं आणि सोयाबीन निघाल्यानंतर तशाच प्रकारचं तणनाशकाचा वापर करून आपण त्यावरती आत्ता गहू, कांदा थोडाफार, त्याच बेडवरती वांगं, कांदा प्लस वांगं, कांदा प्लस मेथी आणि टाळकी ज्वारी, ज्याला आमच्याकडं दगडी ज्वारी म्हणतो, ती ज्वारी, गहू आणि मक्का थोडीफार. अशा प्रकारचं आपण 4-5 पिकाचं नियोजन केलेलं आहे आणि ते पिकं आपण आता ही कांदा पाहतो, आपण टोकन यंत्रानं कांदा लावलेला आहे आणि गव्हाच्या सुद्धा आपण 5 ओळी घेतलेली आहेत. ज्वारीच्या आपण 3 ओळी घेतलेली आहेत. मकाच्या आपण 3 ओळी घेतलेली आहेत. अशा प्रकारचं टोकन यंत्रणा आपण टोकून घेऊन सर्व पिकाचं नियोजन केलेलं आहे आणि अतिशय छान असं आपल्याला त्याचं परिणाम मला पाहायला मिळतेत आणि म्हणून ज्या महात्म्यानं ह्या तंत्रज्ञानाला जन्म दिला, त्या महात्म्यांचं खरं पाहता आपण ऋण व्यक्त करतो, की चंद्रशेखर दादा भडसावळे त्यांचा सूक्ष्मजीवशास्त्रावरती अतिशय सखोल अभ्यास आहे, असे प्रताप काका चिपळूणकर ह्या महात्म्यांचं समाज खरं पाहता ऋणी आहे आणि समाजानं त्याची जाण ठेवली पाहिजे. समाजासाठी ते देव माणसं आहेत. त्यांचे व्हिडिओ पाहून, त्यांचे व्हिडिओ ऐकून आणि त्यांचे अनुयायी ज्याला म्हणता येईल, की संभाजीनगरचे आपले रावसाहेब मोरे, बदनापूर जालन्याचे ज्ञानेश्वरजी शिंगारे, विठ्ठलराव वैद्य आणि अशी बरीच मंडळी जालना संभाजीनगरमध्ये यासाठी शेती करतायत. आणि त्यांचे व्हिडिओ पाहून मी ह्या वर्षी हिम्मत करून बायकोचा खूप विरोध पत्करून तिची नाराजी पत्करून मी माझ्यावर, स्वतःवर आणि आपल्या तंत्रज्ञानावर आणि आपल्या करणाऱ्या आपल्या परिवारावर विश्वास ठेवून मी ह्या वर्षी हे ते वर्षातलं तिसरं पीक आहे आणि केलं, धाडस केलं आणि त्यामध्ये मला ते वाटतं मी आता तरी यशस्वी आहे. कारण खर्च कमी करणं म्हणजे उत्पन्न वाढवणं, उत्पादन वाढवणं आणि शून्य मशागत. आतापर्यंत मी सर्व ह्या गोष्टी खर्च माझा कमी होता. कारण मी गेली 14 वर्षापासून रासायनिक खत आणि रासायनिक औषध पूर्णपणे बंद केलेलं आहे. आणि मी तणनाशकही मारीत नव्हतो. पण ज्यावेळेस रावसाहेब मोरे यांचे मी व्हिडिओ पाहिले, की तणनाशक जमिनीवरती काम करीत नाही, मातीवर काम करीत नाही आणि गांडूळ त्यानं मरत नाहीच आणि म्हणून ते गांडूळ त्यांनी दाखवले. माझाही विश्वास बसला, की खरंच तणनाशक हे आपल्यासाठी वरदान आहे आणि म्हणून मी आता ह्या वर्षी आता ह्या 2-3 पिकाला मी तणनाशकाचा वापर केलेला आहे आणि नाशकामुळं आपल्याला जर बायोमास मिळत असेल, तर तो आपल्यासाठी वरदान आहे आणि जमिनीचा आत्मा म्हणजे खरं पाहता सेंद्रिय कर्ब आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला तण उगवून ते मारलं पाहिजे आणि त्याशिवाय बायोमास मिळाल्याशिवाय आपला सेंद्रिय कर्ब सुधारणार नाही आणि जर सेंद्रिय कर्ब सुधारला, तर जमीन ही पैलवान होणार आहे. माऊलीची मला ओळी आठवते एक, की जमीन तपासायचे खरं पाहता कामच नाही. म्हणजे माऊलीनं एकाच पंक्तीमध्ये सांगितलेलं आहे, "जैसे का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, तैसे नाना आचार गौरव सुकुलिनाचे." किंवा "सुक्षेत्र आणि ओलटे, मग बीजही पेरिले गोमटे, आलोट फळ भेटे परी येळीची गा." अशा प्रकारचं माऊलीनं ह्यापूर्वी 700 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण संतावरती आणि
भडसावळी दादा असतील, चिपळूण काका असतील, आपला सर्व परिवार असेल, रावसाहेब मोरे असतील, ज्ञानेश्वर शिंगारे असतील, विठ्ठलराव वैद्य असतील, अशा माणसावरती आपण ज्यांनी केलं, आधी केली आणि मग सांगितले, ह्या युक्तीचा त्यांनी पुरेपूर त्यांनी उपयोग केला, वापर केला आणि मग लोकांना सांगितलं आणि म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि शेतकऱ्यासाठी खरं पाहता वरदान असलेलं हे तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे आणि आपण अंगीकारलं पाहिजे, असं मला वाटतं. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.